नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण परत भेटलेलो आहे आणि पाठीमागे तुम्हाला स्क्रीनवरती दिसतंय. इथं महत्त्वाचं काय पेपर क्रमांक 2 मधलं युनिट 1 आहे. 1च्या अनुषंगाने भारतीय समाजाची ओळख याच्या अंतर्गत आपल्याला वेगवेगळे जे दृष्टिकोन आहे. आपण जो सेकंड नंबरला पेपर सुरू केला होता भारतीय समाजाची ओळख. या संदर्भामध्ये भारतीय समाजाची ओळख या घटकाच्या अंतर्गत आपण सविस्तर विश्लेषण केलेलं आहे. भारतीय समाजाची ओळख पाहत असताना मग इथं आदर्शात्मक दृष्टिकोन कसे आहे, संरचनात्मक दृष्टिकोन कसे आहे, ही व्यवस्था कशी आहे, या संदर्भामध्ये सविस्तर आपण चर्चा केली. भारतीय समाज आहे कसा, इथलची धर्मव्यवस्था कशी आहे, मूल्यव्यवस्था कशी आहे, जीवन जगण्याची पद्धती कशी आहे, यावर सविस्तर आपण चर्चा केलेली आहे. कारण पेपर क्रमांक सेकंड जो आहे याच्यामधला जो आहे हा जो घटक महत्वाचा, भारतीय समाजाची ओळख झाल्याशिवाय तुम्हाला इतर घटकांचं विश्लेषण सुद्धा करता येत नाही. मग त्या अनुषंगाने आपण सविस्तर डिटेल चर्चा केलेली आहे. पेपर क्रमांक 2 मधला पहिला जो घटक आहे त्यामधला जो आहे महत्वाचा, भारतीय समाजाच्या अध्ययनाची परिप्रेक्ष्य आपण बघत आहोत. भारतीय समाजाची ओळख आहे त्याच्या अंतर्गत सगळ्यात महत्वाचं भारतीय समाजाच्या अध्ययनाचे परिप्रेक्ष्य किंवा दृष्टिकोन. आता एक लक्षात ठेवा, पहिला पेपर जो आहे ते पहिल्या पेपरमध्ये आपण पाश्चिमात्य विचारवंताचा अभ्यास केला. बघा आता तुलनात्मक दृष्टिकोनातून आपल्याला विचार करायचा आहे. मग पाश्चिमात्य विचारवंताचा अभ्यास करत असताना आपण मग कार्ल मार्क्स असेल, एमाइल दर्खिम असेल, त्यानंतर मॅक्स वेबर असेल, पार्सन असेल, मीड असेल, मर्टन असेल, हे सगळे विचारवंत आपण अभ्यासले. मग त्या विचारवंताचा अभ्यास करत असताना त्यांच्या विचारांची मांडणी करत असताना प्रत्येक विचारवंताच्या मांडणीच्या अगोदर तो विचारवंत कोणत्या परिस्थितीमधून आलेला, म्हणजे खऱ्या अर्थानं आपण ते विचारवंत या अभ्यास असताना 2 गोष्टी त्यावेळेस बघितलेल्या आहेत. त्यामध्ये पहिली गोष्ट अशी होती की त्या विचारवंतांनी जे मांडलेले विचार आहे तर त्या विचारवंताच्या विचारांच्या जडणघडणीमधले त्या ठिकाणची सामाजिक परिस्थिती कशी होती याचं आपण सविस्तर विश्लेषण केलं. आणि नंतर बौद्धिक पार्श्वभूमी, मग युरोपियन देशामध्ये कशा वेगवेगळ्या विचारधारा विकसित झालेल्या होत्या आणि मग त्या कोणत्याही विचारवंत असू द्या त्याच्या विचारावरती त्या विचारांचा कसा प्रभाव पडला आणि मग समाज व्यवस्थेच्या शास्त्रीय पद्धतीनं म्हणजे समाज व्यवस्थेच्या मांडणीमध्ये त्या देशातली सामाजिक परिस्थिती आणि बौद्धिक पार्श्वभूमी, म्हणजे सामाजिक पार्श्वभूमी आणि बौद्धिक पार्श्वभूमी ह्या दोघांचाही खऱ्या अर्थानं कसा समन्वय आला, त्याच्या विचारामध्ये कसा सहभाग झाला त्याच्या मांडणीमध्ये, आपण हे असं बघितलेलं आहे. आता आपण भारतीय समाज व्यवस्थेकडे येतोय, कारण सेकंड पेपरमध्ये आपण काय भारतीय समाज व्यवस्था अभ्यासतो. तर भारतीय समाज व्यवस्थेच्या अनुषंगाने इथं महत्वाचं काय की भारतीय समाजाची ओळख आपण ऑलरेडीच अगोदरच्या लेक्चरमध्ये केलेली आहे. पण भारतीय समाजाच्या संदर्भामध्ये समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून मांडलेला कधी सुरुवात झाली. आता आपण भारताचाच विचार करूया. तिकडे कार्ल मार्क्स असेल, मर्टन असेल, पार्सन असेल, मीड असतील, दर्खाइम असेल, यांनी त्या कालखंडामध्ये त्या समाज व्यवस्थेच्या अनुषंगाने मांडलेले विचार. पण मग त्या विचारधारेमध्ये सुद्धा आपण 2 विचार प्रवाह पाहिले. म्हणजे एक विचारवंत आहे, त्या विचारवंताने काय केलेलं आहे, त्या प्रत्येक विचारवंतांनी समाजशास्त्राच्या संदर्भात 2 पद्धतीनं कार्य केलं. त्यामध्ये पहिलं महत्वाचं काय, त्यांनी समाज व्यवस्थेचा अभ्यास करत असताना काही समाजशास्त्रज्ञांनी जे पद्धतीशास्त्र मांडलं, एक लक्षात ठेवा, पद्धतीशास्त्र मांडलं. मग त्या पद्धतीशास्त्राच्या अनुषंगाने त्याने मांडलेले विचार आणि दुसऱ्या नंबरला समाज व्यवस्थेच्या संदर्भात मांडले समाजशास्त्रीय विचार, असे 2 आपल्याला पाहायला मिळतात. आपण जेव्हा भारतीय समाजाची ओळख पाहतो तर आपल्याला भारतीय समाज व्यवस्थेच्या अनुषंगाने विचार करायचा आहे. मग आपण भारतीय समाजाची ओळख अगोदरच्या लेक्चरमध्ये केलेली आहे की त्याचा भारतीय समाज कसा आहे. मग भारतीय समाजाकडे पाहण्याचे समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहण्याचे दृष्टिकोन कोणकोणते. मग आपल्या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला 3 विचारवंताचा अभ्यास करायचा आहे. मग 3 विचारवंताचा अभ्यास करत असताना आमच्या एक लक्षात असणं गरजेचं आहे की आम्ही जे 3 विचारवंत पाहणार आहोत, महत्वाचं भारतीय समाजाच्या अध्ययनाचे परिप्रेक्ष्य म्हणजे दृष्टिकोन, भारतीय समाजाकडे त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन, त्यांनी कशा पद्धतीनं भारतीय समाजाचं आकलन करून घेतलं. हिचं खऱ्या अर्थानं त्यांनी भारतीय समाजाचं आकलन केलं, त्या पद्धतीनं मांडणी केली.
त्यांची मांडणीच खऱ्या अर्थानं भारतीय समाजशास्त्राच्या विकासामध्ये महत्वाची भूमिका पार पाडते. आता आपण भारतीय समाजशास्त्राचा विकास बघत आहोत, कारण भारतीय संदर्भात त्यांनी मांडलेले ते विचार आहे. मग त्यामध्ये महत्वाचे प्राच्यविद्या दृष्टिकोन ज्याला म्हणतात, GS घुरे आपल्याला अभ्यासायचे आहे. प्राच्यविद्या दृष्टिकोन काय आहे हे आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर मग संरचनात्मक प्रकार्यवाद जो आहे, ऑलरेडी युरोपियन देशामधून आलेली ती एक अभ्यास पद्धती आहे. मग त्यामध्ये आपल्याला M.N. श्रीनिवास यांचा अभ्यास बघायचा आहे की त्यांनी भारतीय समाज व्यवस्थेचा संरचनात्मक प्रकार्यवादी दृष्टिकोनातून कसा अभ्यास केला किंवा कशी मांडणी केली. त्यानंतर मार्क्सवादी दृष्टिकोन आहे, त्याच्यामध्ये आपल्याला A.R. देसाई हे 3 विचारवंतांचा भारतीय समाजशास्त्राच्या विकासाच्या अनुषंगाने आणि भारतीय समाजाकडे यांचा पाहण्याचा दृष्टिकोन काय आहे या संदर्भामध्ये आपल्याला ते अभ्यासायचं आहे. मग दृष्टिकोन म्हणजे नेमकं काय हे आपल्याला इथून सुरुवात करायची आहे. म्हणजे आपण सेकंड पेपरमध्ये भारतीय समाजाचा विचार करतोय आणि भारतीय समाजाचा विचार करत असताना त्याचबरोबर भारतीय समाजशास्त्रज्ञांचा विचार करतोय. आणि मग त्यांनी भारतीय समाज व्यवस्थेचा कोणत्या दृष्टिकोनातून अभ्यास केला हे आपल्याला खऱ्या अर्थानं अभ्यासायचं आहे. पण त्यांचं खऱ्या अर्थानं त्यांचं ते पद्धतीशास्त्र, कोणत्या पद्धतीचा वापर करून त्यांनी समाज व्यवस्थेचं आकलन करून घेतलं, या 2 गोष्टींचा आपल्याला संदर्भ माहीत असणं गरजेचं आहे. तर आपण सुरुवात करूया. तर आपण जे सुरुवातीला आहे प्राच्य विद्याशास्त्र किंवा प्राच्य विद्या दृष्टिकोन ज्याला म्हणतात, याला आपण सुरुवात करणार आहोत. यामध्ये महत्वाचं काय आहे, डॉक्टर गोविंद सदाशिव घुर्वे जे आहे यांचं योगदान काय आहे हे आपल्याला अभ्यासायचं आहे. मग हे पाहत असताना आपण सुरुवात करूया. आणि आपली सुरुवात जी आहे तर आपण सुरुवात एकदम भारतीय समाजाच्या अध्ययनाची परिप्रेक्ष्य बघा. भारतीय समाजाच्या अध्ययनाचे इथं 2 गोष्टी, परिप्रेक्ष्य किंवा दृष्टिकोन. आपल्याला हे अभ्यासायचं आहे. आता दृष्टिकोन म्हणजे नेमकं काय ही गोष्ट पाहणं गरजेचं आहे. आपण इथूनच सुरुवात करूया. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की भारतीय समाजाच्या अनुषंगाने आपल्याला 3 विचारांत पाहिजेच आहे. म्हणजे प्राच्यविद्या दृष्टिकोनामध्ये आपल्याला GS घुरे बघायचे आहे, संरचनात्मक प्रकार्यवादामध्ये M.N. श्रीनिवास पाहायचे आहे, त्याचबरोबर मार्क्सवादीमध्ये A.R. देसाई यांचा अभ्यास आपल्याला करायचाच आहे. पण त्या अगोदर आपल्याला दृष्टिकोन म्हणजे नेमका काय, परिप्रेक्ष्य किंवा दृष्टिकोन म्हणजे काय बघा. म्हणजे काय आपण इथून सुरुवात करूया. त्याचं कारण असं की तुम्हाला जर ही गोष्ट कळाली, आपलं प्रस्तावाचे लेक्चर जर तुम्हाला कळालं तर तुम्हाला सांगतो घुर्वे असेल हे सगळे तुम्हाला M.N. श्रीनिवास हे तुम्हाला व्यवस्थित कळतील. दृष्टिकोनचा अर्थ आहे व्यक्तीने सामाजिक, बघा आता समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून व्यक्तीने सामाजिक तथ्य सामाजिक घटना व सामाजिक वर्तन इत्यादीकडे बघण्याचा मार्ग म्हणजे दृष्टिकोन होय. आता एक लक्षात ठेवा, या ठिकाणी ह्या 2 लाईन मध्ये सगळं दिलेलं आहे. दृष्टिकोनचा अर्थ आहे व्यक्तीने सामाजिक तथ्य, ज्याला सोशल फॅक्ट म्हणतात, सामाजिक तथ्य असेल, सामाजिक घटना असेल. इथं महत्वाचं काय, सामाजिक तथ्य आहे, सामाजिक घटना आहे व सामाजिक वर्तन आहे. इथं 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. काय, सामाजिक तथ्य आहे, सामाजिक घटना आहे, सामाजिक वर्तन. बघण्याचा मार्ग, त्याकडे पाहण्याचा मार्ग, तुम्ही कोणत्या चष्म्यातून बघताय, तुम्ही तुमच्या डोळ्याला कोणता चष्मा लावलेला आहे, तो पाहण्याचा मार्ग. पण आम्ही बघतोय कशाला, आम्ही सगळ्यात महत्वाचं सामाजिक तथ्यांना बघतोय, सामाजिक घटनांना बघतोय आणि सामाजिक वर्तनाला बघतोय.
आपण जेव्हा युरोपियन म्हणजे पाश्चिमात्य विचारवंत अभ्यासत होतो, मग त्यांनी काय केलं होतं की समाज व्यवस्थेचा अभ्यास करण्याच्या संदर्भात काही पद्धती मांडल्या होत्या. बघा, पद्धती मांडल्या होत्या. कोणी सामाजिक तथ्यांना महत्व दिलं, कोणी सामाजिक घटनांना महत्व दिलं, कोणी सामाजिक वर्तनाला महत्व दिलं. आपण भारतीय परिप्रेक्ष्यामध्ये बघत असताना दृष्टिकोन म्हणजे नेमकं काय की आम्ही त्याकडे कशा नजर कोणत्या अँगलनं बघतोय. दृष्टिकोनचा अर्थच होतो पाहणे, एखाद्या घटनेकडे पाहण्याची तुमची पद्धत. पण मग पाहण्याची तुम्ही कोणती पद्धत वापरलेली आहे हे समाज व्यवस्थेचा अभ्यास करण्याच्या अनुषंगाने मांडलेला विचार आहे. मग एखादी ज्ञान शाखाशी संबंधित दृष्टिकोन हा एखाद्या विशेष सामाजिक घटना, सामाजिक वर्तन बघण्याचं किंवा विश्लेषण करण्याचा मार्ग आहे. इथं बघणं आहे, बघण्याचा मार्ग आहे, आणि इथं विश्लेषण करण्याचा. विश्लेषण करण्याचा सुद्धा मार्ग आहे, म्हणजे मांडणी. तुम्ही एखाद्या घटनेची मांडणी, एखाद्या घटनेचं विश्लेषण कोणत्या पद्धतीनं करताय, कोणती पद्धत तुम्ही अवलंबली. शास्त्रामध्ये काय म्हणते आपण, शास्त्र म्हणजे एक पद्धत आहे. शास्त्र म्हणजे काय, एक पद्धत आहे, आपण असं गृहीत धरतो. मग बघण्याचे मार्ग, मग भारतीय समाज व्यवस्थेच्या अनुषंगाने महत्वाचं काय, इथं तुम्हाला भारतीय समाजाकडे बघायचं आहे. मग त्या अनुषंगाने सामाजिक तथ्य, इथं दृष्टिकोन जे म्हणतात, दृष्टिकोनाचे 3 तत्व आहे. दृष्टिकोनचा अर्थ काय होतोय, हे आपण सगळ्यात महत्वाचं काय लक्षात ठेवा, समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून विचार करतोय. दृष्टिकोनाचे 3 तत्व आहे. दृष्टिकोन म्हणजे पाहणे, कशाकडे पाहणे, सामाजिक घटना असेल, सामाजिक तथ्य असेल, सामाजिक वर्तन असेल. बघण्याचा मार्ग आहे, त्याचा विश्लेषण करण्याचा मार्ग आहे. आता इथं महत्वाचं तुमचं एक लक्षात येणं गरजेचं आहे की पाहण्याचे जे मार्ग आहेत ना, 3 मार्ग आहे. म्हणजे एक लक्षात ठेवा, दृष्टिकोनाचे 3 तत्व आहे. हे तत्वे आहे. दृष्टिकोनाचे 3 तत्व काय, एक पहिलं तत्व असं आहे की सगळ्यात तथ्य व अध्ययन सामग्रीची निवड आहे. काय तथ्य आहे, निवड आहे. 2 नंबरला महत्वाचं काय, अध्ययन करण्याची पद्धती आहे. बघा, अध्ययन, अध्ययन करण्याची पद्धती आहे. त्यानंतर 3 नंबरला जे आहे या ठिकाणी महत्वाचं तथ्यांचे विश्लेषण व मूल्यमापन आहे. इथं महत्वाचं काय, तथ्यांचे विश्लेषण व मूल्यमापन आहे. इथे एक लक्षात ठेवा, दृष्टिकोनाचा अर्थ काय होतोय की तुम्ही बघताय, सामाजिक तथ्य असेल, सामाजिक घटना असेल, सामाजिक वर्तन असेल, त्यांचा बघण्याचा मार्ग म्हणजे दृष्टिकोन. पण दृष्टिकोनामध्ये 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. एक महत्वाचं तथ्यांचं, इथे तथ्य व अध्ययनाची सामग्रीची निवड. तुम्हाला एक विषयाची निवड करते आहे, त्यानंतर अध्ययन करण्याची पद्धती, कोणत्या पद्धतीचा वापर करायचा आहे तुम्हाला, आणि मग त्या पद्धतीचा वापर करून ते तथ्यांचं संकलन करायचं आहे, आणि तथ्यांचं विश्लेषण आणि मूल्यमापन सुद्धा तुम्हाला करायचं आहे. म्हणजे एखाद्या दृष्टिकोनाचा जेव्हा उपयोग करताय तुम्ही, कोणताही दृष्टिकोन असू द्या, त्या दृष्टिकोनामध्ये तुम्हाला हे 3 घटक जे आहे ते तुम्हाला प्रत्येक वेळेस पाहायला मिळते. म्हणजे दृष्टिकोन म्हणजे नेमकं काय, पाहण्याची पद्धत आहे. पण पाहण्याची पद्धत सुद्धा कशी, शास्त्रीय पद्धत आहे. शास्त्रीय पद्धतीच्या अनुषंगाने आम्ही तो विचार करतोय. मग भारतीय समाज व्यवस्थेच्या अनुषंगाने भारतीय समाजाचा दृष्टिकोन जो आहे, मग इथं भारतीय समाज व्यवस्थेचा अभ्यास जो आहे, अभ्यासाचे जे परिप्रेक्ष्य आहे ते तुम्हाला वेगवेगळे पाहायला मिळतील. मग त्यामध्ये आपण बघूया की त्यामध्ये कोणता एक पहिला जो आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे भारतीय विद्या दृष्टिकोन, त्याला प्राची विद्या दृष्टिकोन, भारत विद्या दृष्टिकोन आहे. दुसरा जो आहे तो म्हणजे महत्वाचा ऐतिहासिक दृष्टिकोन, ऐतिहासिक आहे. 3 नंबरला जो आहे त्यामध्ये महत्वाचं काय, संरचनात्मक प्रकार्यवाद. आणि 4 नंबरला जो आहे इथं मध्ये महत्वाचं म्हणजे मार्क्सवादी दृष्टिकोन. म्हणजे भारतीय समाज व्यवस्थेचं आकलन करण्याच्या संदर्भामध्ये ह्या 4 दृष्टिकोनाचा सगळ्यात जास्त वापर करण्यात आलेला आहे. म्हणजे भारत विद्या किंवा प्राच्यविद्या दृष्टिकोन असेल, ऐतिहासिक दृष्टिकोन असेल, संरचनात्मक प्रकार्यवाद दृष्टिकोन असेल, मार्क्सवादी दृष्टिकोन असेल. यामध्ये आपल्या अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने आपल्याला 1 आहे, त्यानंतर 2 आहे आणि 3 आहे.
ऐतिहासिक दृष्टिकोन आपण विश्लेषण करता करता त्याचा संदर्भ घेणार आहोत. इथं महत्वाचं काय, भारत विद्या दृष्टिकोन जेव्हा त्याला प्राच्यविद्या दृष्टिकोन म्हणतात. मग हा दृष्टिकोन नेमका काय आहे? भारतीय समाज व्यवस्थेचं आकलन करण्याची, ती अभ्यास करण्याची ती एक पद्धती आहे. भारतीय समाज व्यवस्थेच्या संदर्भात आपण विचार करतो. मग प्राच्यविद्या दृष्टिकोन याला 3 पद्धती. आता आपण आजच्या लेक्चरमध्ये आपण प्राच्यविद्या दृष्टिकोनाच्या संदर्भात विचार करूया. आता प्राच्यविद्या दृष्टिकोनाच्या संदर्भामध्ये पाहत असताना आम्हाला काय 2-3 गोष्टी पाहणं गरजेचं आहे. इथं महत्वाचं काय असेल, इथं प्राच्यविद्या याला 3 नाव आहे. भारत विद्या दृष्टिकोन, त्याला परत दुसरं एक नाव आहे, पण याचा अर्थ वेगळा लक्षात ठेवा. प्राच्यविद्या, याला 3 परत याला तिसरं एक नाव आहे ग्रांथिक दृष्टिकोन. आता ह्या दोघांमध्ये काय फरक आहे हे आपण बघणारच आहोत. आता भारत विद्या दृष्टिकोन, भारतीय समाजाचं आकलन करण्याच्या संदर्भामध्ये महत्वाचं म्हणजे कोणत्या दृष्टिकोनाचा वापर करून घुरियनचा जेव्हा आपल्याला अभ्यास करायचा आहे, मग सगळ्यात महत्वाचं काय की प्राच्यविद्या दृष्टिकोन म्हणजे नेमकं काय, याचं विश्लेषण करण्याच्या अगोदर भारतीय समाज व्यवस्थेच्या अनुषंगाने प्राच्यविद्या दृष्टिकोन कशाला म्हणायचं, काय आहे, कोणती अभ्यास करण्याची पद्धती आहे. मग आम्हाला इथं 2-3 गोष्टी पाहणं गरजेचं आहे की एक लक्षात ठेवा, 1919 ला मुंबई विद्यापीठात समाजशास्त्र जो विषय विद्यापीठात अभ्यासक्रमाला सुरुवात झाल्या. समाजशास्त्राची सुरुवात जी आहे अभ्यासक्रमाच्या विद्यापीठ लेवलला 1919 ला आला. मग आपण जेव्हा बघतोय 1919 ला समाजशास्त्र म्हणजे भारतामध्ये जे आहे आपण बघितलं तर मग मुंबई विद्यापीठात समाजशास्त्र विभाग सुरू झाला. इथं विभाग सुरू झालेला आहे. इथं विभाग सुरू झाला. मग त्या अगोदर समाज व्यवस्थेच्या अनुषंगाने अभ्यास केलेला नव्हता का, हाही प्रश्न महत्वाचा आहे. मग ब्रिटिशांचा आगमन तर आमच्याकडे 1757 पासून आहे. मग ब्रिटिशांनी या ठिकाणी सत्ता चालवत असताना मग काय केलं, मग प्रशासन चालवायचं होतं. मग प्रशासन चालवण्याच्या अनुषंगाने त्यांनी काय काय केलेलं आहे आपण हे बघितलेलं आहे. म्हणजे वसाहतवादी राजवटीचा भारतीय समाजावरील परिणाम या घटकाच्या अनुषंगाने आपण बघितलेलं आहे. शैक्षणिक परिणाम काय झाला, सांस्कृतिक परिणाम काय झाला, दळणावरती परिणाम, दळणवळणाच्या साधनावरती काय, हेच आपण सगळं बघितलेलं आहे. मग 1919 ला समाजशास्त्र ह्या विभागाची मुंबई विद्यापीठामध्ये सुरुवात होते, आपण हे बघतोय. मग त्या अगोदर भारतीय समाज व्यवस्थेच्या अनुषंगाने मग अभ्यास झालेला नव्हता का, याची पार्श्वभूमी पाहणं गरजेचं आहे. मग हे तुमच्या लक्षात आल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं प्राच्यविद्या दृष्टिकोन किंवा भारत विद्या दृष्टिकोन काय आहे हे लक्षात येईल. मग 1919च्या अगोदर भारतीय समाज व्यवस्थेच्या आकलनाच्या अनुषंगाने ब्रिटिशांनी इथे काय केलं, कशा पद्धतीनं भारतीय समाजाकडे त्यांनी बघितलं, त्यांनी कोणती पद्धतीचा अभ्यास केला, याचा आपल्याला थोडक्यामध्ये आढावा घ्यावा लागेल. नंतर तुमच्या लक्षात येईल की प्राच्यविद्या दृष्टिकोन म्हणजे नेमकं काय. मग आपण सुरुवात करू, प्राच्यविद्या दृष्टिकोन म्हणजे नेमकं काय. बघा, 1919 ला समाजशास्त्र विभागाची सुरुवात झाली, पण त्या अगोदर समाज व्यवस्थेच्या अभ्यासक्रमाच्या संदर्भात ब्रिटिशांनी ह्या देशामध्ये काय केलं, मग हे पाहत असताना आपल्याला प्राच्यविद्या दृष्टिकोन पाहावा लागेल. मग आपण प्राच्यविद्या दृष्टिकोन किंवा भारत विद्या दृष्टिकोन बघूया. प्राच्यविद्या दृष्टिकोन किंवा भारत विद्या दृष्टिकोन म्हणजे नेमकं काय. इथं त्या महत्वाचं काय म्हणतात बघा, भारतीय सामाजिक वास्तविकता, हे बघा, भारतीय सामाजिक वास्तवता ही प्राचीन ग्रंथाच्या माध्यमातून अधिक व्यवस्थित समजता येऊ शकते
अशी भारतविद्या दृष्टिकोनाची धारणा आहे. आता भारतीय समाजाचं आकलन आपल्याला करायचं, भारतीय समाज आपल्याला जाणून घ्यायचा आहे. मग भारतीय समाज बघा, समाजशास्त्राच्या विकासाच्या अनुषंगाने जेव्हा आपण बघतो तर समाजशास्त्राच्या विकासामध्ये एक लक्षात, सामाजिक एक मुद्दा आहे बघा, सामाजिक विचारांचा इतिहास. आता सामाजिक विचारांचा इतिहास म्हणजे काय? समाजशास्त्राच्या अगोदर समाज व्यवस्थे संदर्भात विचार नव्हते का? 100% विचार होते. पण त्या विचारांना महत्वाचं काय? त्या विचारांना शास्त्रीय आधार नव्हता. एक लक्षात ठेवा. विज्ञानाचा अर्थ काय? विज्ञानाचा अर्थ असा आहे की विज्ञान म्हणजे काय हो? अभ्यास पद्धती. या अभ्यास पद्धतीच्या माध्यमातून जर तुम्ही एखाद्या घटकाचा अभ्यास केलेला असेल तर त्याला आपण शास्त्र म्हणायचं. मग अगोदरचे जे सामाजिक विचार होते, मग तुम्हाला एक लक्षात ठेवा की सॉक्रेटिस पासून आपण बघतोय. सॉक्रेटिस असेल, अरिस्टॉटल असेल, प्लेटो असेल, युरोपियन देशाच्या अनुषंगाने जर विचार केला आपण तर मग यांचे विचार आपल्याला पाहायला मिळतात समाज व्यवस्थेच्या अनुषंगाने. पण ह्या सगळ्या त्यांच्या विचारांचं काय? ते तत्वज्ञानाच्या लेवल. इथं काय? तत्वज्ञान. तत्वज्ञानाच्या माध्यमातून त्यांनी मांडलेले ते विचार होते. लक्षात ठेवा. मग त्याला शास्त्रीय आधार नव्हता. मायथॉलॉजिकली स्टोरीच्या माध्यमातून समाज व्यवस्था कशी असायला पाहिजे, व्यक्तीने वर्तन कसं करायला पाहिजे, कशा स्वरूपाचा असायला पाहिजे, मग त्या कालखंडामधला समाज कसा होता. मग आपण जेव्हा बघतो, मग आपण प्राचीन संस्कृतीचा जेव्हा अभ्यास करतो, मग प्राचीन संस्कृतीच्या अभ्यासामध्ये आम्हाला नंतर कळलं की आमची सुद्धा प्राचीन संस्कृती जी आहे ही खूप प्राचीन आहे. मग आम्ही आमच्या प्राचीन संस्कृतीच्या संदर्भात मग आमची नगर रचना कशी होती, मग आम्ही त्याच्या आधारे विश्लेषण करतोय. एक मला मुद्दा एक सांगायचा आहे तुम्हाला की प्राच्यविद्या दृष्टिकोन म्हणजे नेमकं काय? यांनी काय सांगितलेलं बघा, प्राचीन ग्रंथाच्या माध्यमातून भारतीय समाजाचं वास्तव, प्राचीन ग्रंथाच्या माध्यमातून भारतीय समाजाचं वास्तव होता. सगळ्यात महत्वाचं काय? समाज तर येऊ शकते असा या भारतविद्या दृष्टिकोनाची धारणा आहे. भारतीय समाजाचं जर तुम्हाला आकलन करून घ्यायचं असेल, इथं प्राचीन ग्रंथाच्या माध्यमातून तुम्ही भारतीय समाजाचा अभ्यास करू शकता. प्राच्यविद्या दृष्टिकोन त्याला म्हणतात किंवा भारतविद्या दृष्टिकोन. ग्रंथांच्या माध्यमातून भारतीय समाजाचं आकलन करून घेणे. प्राच्यविद्या दृष्टिकोनाचा अर्थ काय? ग्रंथांच्या माध्यमातून. आमचे जे प्राचीन ग्रंथ असेल, मग आमचे प्राचीन ग्रंथ कोणते आहे? मग वेद आहे, पुराणे आहे, उपनिषद आहे, महाभारत आहे, रामायण आहे, स्मृती आहे. याच्या माध्यमातून भारतीय समाजाचं आकलन करणे. मग भारतीय समाज व्यवस्थेकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे, प्राच्यविद्या दृष्टिकोन, याचा महत्वाचा याला ग्रांथिक दृष्टिकोन काय म्हणतात? प्राचीन ग्रंथाच्या माध्यमातून भारतीय समाजाला आम्हाला जाणायचं आहे. प्राच्यविद्या किंवा भारतविद्या दृष्टिकोनाचा अर्थ आहे. प्राचीन या शब्दाचा अर्थ असा होतोय की सगळ्यात महत्वाचं, प्राचीन म्हणलं की आमची संस्कृती आली. संस्कृती म्हटलं, प्राचीन म्हटलं की संस्कृती म्हटलं. संस्कृती काय आहे? जीवन जगण्याची पद्धती. काय? जीवन जगण्याची पद्धती, जीवन जगण्याचा आराखडा आहे. मग हा आराखडा कुठं आहे? आमची संस्कृती पाहिजे. मग प्राचीन ग्रंथ. आमची संस्कृती काय आहे, श्रेष्ठ कशी आहे? प्राचीन ग्रंथाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आजच्या सामाजिक वास्तवापर्यंत आम्ही येऊ शकतो, असं सगळ्यात महत्वाचं या प्राच्यविद्या दृष्टिकोनाचा अर्थ आहे. प्राच्यविद्या दृष्टिकोन काय? ग्रंथांच्या माध्यमातून. त्यानंतर महत्वाचं काय? एक व्याख्या बघूया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की प्राच्यविद्या दृष्टिकोन कशाला म्हणायचं. टी.के. ओमन यांनी एक व्याख्या केलेली आहे. ती व्याख्या कळाली म्हणजे तुम्हाला प्राच्यविद्या दृष्टिकोन कळेल. एक लक्षात ठेवा, यावरती प्राच्यविद्या दृष्टिकोनावरती जो आहे ते एक प्रश्न असतो, कारण आपण भारतीय समाजशास्त्राचा विकास अभ्यासत आहोत. 1919 मुंबई विद्यापीठामध्ये समाजशास्त्र विभागाची सुरुवात झालेली असली तरी त्या अगोदर सुद्धा भारतीय परंपरेच्या संदर्भात या ठिकाणी ब्रिटिशांनी अभ्यासाला सुरुवात केलेली आहे. समाजशास्त्राच्या अगोदर इथं महत्वाचं काय?
मानववंशशास्त्राच्या माध्यमातून समाज व्यवस्थेचा आदिवासी समुदाय असेल, जमाती असेल, यांचा अभ्यास करायला सुरुवात झालेली होती. मग मानववंशशास्त्र असेल, मानववंशशास्त्र आणि समाजशास्त्र यांचा सहसंबंध काय आहे तर आपण तो अभ्यासलेला आहे. या ठिकाणी आपण भारतीय समाजाचं आकलन करून घेतो आहे. मग प्राचीविद्या दृष्टिकोन ग्रंथाच्या माध्यमातून यात टी.के. ओमन नावाचे जे काय विचारवंत आहे, टी.के. ओमन याने प्राचीविद्या दृष्टिकोनाच्या संदर्भात जी व्याख्या केलेली आहे त्या व्याख्याच्या आधारे तुमच्या लक्षात येईल की त्यांचं म्हणणं काय आहे. मग ते काय म्हणतात, प्राचीविद्या दृष्टिकोन म्हणजे हिंदू धर्मातील, काय म्हणतात ते, हिंदू धर्मातील काही आदर्शावर बघा, काही आदर्शावर प्रकाश टाकण्याचा त्याचबरोबर काय लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न आहे. यामध्ये प्रामुख्याने बघा, यामध्ये प्रामुख्याने ते काय म्हणतात, धर्म म्हणजे काय, कार्य आहे. ते म्हणतात धर्म आहे, त्याचबरोबर कर्म आहे. कर्म म्हणजे काय, कृती आहे. धर्म आहे, कर्म आहे, पुनर्जन्मावर विश्वास, काय, पुनर्जन्मावर विश्वास आणि मोक्ष म्हणजे स्वर्ग. हिंदू परंपरा बघा, आता हिंदू परंपरा आहे जाती व्यवस्था, एक विवाह पद्धती, एक मूल्य व्यवस्था, यांचा यात समावेश होतो. एक लक्षात ठेवा की इथं ह्या व्याख्येमध्ये बघा प्राचीविद्या दृष्टिकोनाचा सविस्तर मांडणी केलेली आहे. हिंदू धर्मातील काही आदर्शावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न आहे. यामध्ये महत्वाचं काय, इथं लक्षात ठेवा, इथं त्यांनी धर्म आहे बघा, इथं काय धर्म आहे, कर्म आहे, कर्म आहे, बाबा पुनर्जन्म आहे, त्यानंतर महत्वाचं मोक्ष आहे, त्यानंतर हिंदू परंपरा आहे, जाती व्यवस्था आहे, कुटुंब पद्धती आहे, आणि मूल्य व्यवस्था आहे. यावरती प्रकाश टाकण्याची पद्धत म्हणजे प्राचीविद्या दृष्टिकोन आहे. प्राचीविद्या दृष्टिकोनाचा अर्थच असा आहे, इथालच्या प्राचीन धर्मग्रंथाच्या माध्यमातून भारतीय समाज व्यवस्थेचं आकलन करणे किंवा भारतीय समाज व्यवस्थेचा अभ्यास करणे म्हणजे खऱ्या अर्थानं प्राचीविद्या दृष्टिकोन आहे किंवा भारत विद्या दृष्टिकोन म्हणतात. ओमन यांची जी व्याख्या आहे या व्याख्यामध्ये सगळ्या गोष्टी दडलेल्या आहेत की तुम्हाला इथं भारतीय समाजाचा बेस काय आहे. इथं महत्वाचं काय, पुरुषार्थ म्हणतो आपण. पुरुषार्थ काय, धर्म, अर्थ, काम, मोक्ष. बघा, धर्म, अर्थ, काम, मोक्ष आहे. त्यानंतर इथं महत्वाचं काय, इथं कर्म आहे, कर्म सिद्धांत आहे, इथं पुनर्जन्म आहे. ह्या सगळ्या गोष्टींच्या माध्यमातून तुम्ही भारतीय समाज व्यवस्थेला जाणू शकता. मग इथलची जाती व्यवस्था आहे, कुटुंब पद्धती आहे, हिंदू परंपरा आहे.
ह्या सगळ्यांचं मूळ कुठं सापडेल तुम्हाला? या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सगळ्यांचं मूळ जर भारतीय समाज व्यवस्थेचं आकलन करायचं असेल, भारतीय समाज व्यवस्थेचं आकलन करायचं असेल, तर भारत विद्या दृष्टिकोनाचं म्हणणंच असं आहे की प्राचीन ग्रंथाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं तुम्ही भारतीय समाजाचं आकलन चांगल्या पद्धतीनं करू शकता. का करू शकता? कारण ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, म्हणजे इथे लक्षात ठेवा की भारतीय कोणत्याही व्यक्तीचा जीवनाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे, काय आहे इथं महत्वाचा? इथं भारतीय व्यक्तींचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन जर बघितला आपण, हे जे बघतोय धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष, हा काय आहे? भारतीय व्यक्तीचा. एक लक्षात ठेवा कोणत्याही इथं व्यक्तींचा आहे. भारतीय व्यक्तीचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे, तो जीवनाकडे कसा बघतोय, त्याच्या जीवनाचं आकलन जर तुम्हाला करून घ्यायचं असेल भारतीय व्यक्तीचं, कोणत्याही व्यक्तीचं, तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतील त्याच्या जीवनामध्ये. जर व्यक्तीच्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन असा असेल तर प्राची विद्या दृष्टिकोन म्हणतो, त्याचा जीवनाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे त्याचा जर तुम्ही अभ्यास केला तर भारतीय समाज व्यवस्थेचा अभ्यास व्यवस्थित होऊ शकतो. साधं सूत्र आहे. प्राची विद्या दृष्टिकोनाचं प्राच्यविद्या दृष्टिकोन, प्राची विद्या दृष्टिकोन म्हणजे नेमकं काय? एक साधी सरळ जर व्याख्या तुम्ही जर सर्वांग आपण जे आतापर्यंत विश्लेषण केलेलं आहे, या प्राची विद्या दृष्टिकोन म्हणजे प्राची विद्या दृष्टिकोन म्हणजे भारतीय समाजाची संस्कृती, समाज व्यवस्था, संस्कृती असेल, समाज व्यवस्था असेल, मूल्य परंपरा, सामाजिक जीवन हे प्राचीन ग्रंथाच्या आधारे समजून घेण्याचा केलेला प्रयत्न होय. आलं लक्षात? आपण आतापर्यंत जे विश्लेषण केलेलं आहे त्या विश्लेषणाचा गर्भित अर्थ असा आहे की प्राची विद्या दृष्टिकोन म्हणजे भारतीय समाजाची संस्कृती, समाज व्यवस्था, मूल्य परंपरा, सामाजिक जीवन. काय बघायचंय आपल्याला? 3 गोष्टी पाहायच्या आहेत. कोणत्याही समाज व्यवस्थेचा जेव्हा अभ्यास करायचा आहे तर त्या अभ्यासाच्या अनुषंगाने आपण काय बघतोय? इथं महत्वाचं काय? समाजाची संस्कृती. इथं पहिली गोष्ट काय? समाजाची संस्कृती आहे. लक्षात ठेवा, इथं काय महत्वाचं आहे? इथं समाजाची काय आहे? संस्कृती आहे, समाज व्यवस्था आहे. 1 नंबरला समाजाची संस्कृती आहे, नंतर 2 नंबरला समाज व्यवस्था आहे, इथं 3 नंबरला मूल्य परंपरा आहे, 4 नंबरला सामाजिक जीवन आहे. इथं महत्वाचं काय? 4 नंबरला सामाजिक जीवन. हे 4 मला सांगा, ह्या 4 घटकांचा अभ्यास केला म्हणजे समाज व्यवस्थेचा अभ्यास झाला. पण हे कशाच्या आधारे करायचे? प्राचीन ग्रंथांच्या आधारे. प्राची विद्या दृष्टिकोन किंवा भारत विद्या दृष्टिकोन किंवा ग्रांथिक दृष्टिकोन, प्राचीन ग्रंथाच्या आधारे समजून घेण्याचा प्रयत्न होय, म्हणजे खऱ्या अर्थानं प्राची विद्या दृष्टिकोन होय. थोडक्यामध्ये मला सर असं वाटतंय की तुम्हाला इथपर्यंत तरी प्राची विद्या दृष्टिकोन. मग भारतीय समाजाचा जो अभ्यास आहे, मग भारतीय समाजाचा अभ्यास काय आहे? भारतीय समाजाचा अभ्यास जर विचार केला तर या ठिकाणी 2 गोष्टी पाहायला मिळतात. म्हणजे समाजशास्त्रीय दृष्टिकोन आणि 2 जो आहे प्राची. एक लक्षात ठेवा, भारत विद्या किंवा प्राच्य विद्या भारतीय समाज व्यवस्थेचा अभ्यास हे तुम्हाला भारत समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून सुद्धा केलेला पाहायला मिळतो. तर प्राची विद्या दृष्टिकोन या 2 दृष्टिकोनातून करता भारतीय समाज व्यवस्थेचं आकलन करण्याचा प्रयत्न केला.
मग समाजशास्त्रीय दृष्टिकोन म्हणजे नेमकं काय? मग युरोपियन देशाच्या माध्यमातून आलेली ती परंपरा आहे. मग स्वराष्ट्र परकार्यवाद असेल, मार्क्सवाद असेल, हे जे दृष्टिकोन आहे हे काय समाजशास्त्रीय दृष्टिकोन आहे. पण प्राच्यविद्या दृष्टिकोन जो आहे तो भारतामध्ये विकसित झालेला आहे. मग प्राच्यविद्या दृष्टिकोनामध्ये सुद्धा अध्यापनाच्या अनुषंगाने प्राच्यविद्या दृष्टिकोनाचा जर विचार केला आपण, तर अध्यापनाच्या अनुषंगाने दोन शब्दांचा सुद्धा अर्थ वेगवेगळा पडतो. म्हणजे भारत विद्या दृष्टिकोन इथं महत्वाचं काय हे सुद्धा तुमच्या लक्षात येणं गरजेचं आहे. ती गोष्ट असे बघा, भारत विद्या आपण थोडी गलत करतो कधी कधी, आणि प्राच्य विद्या यामध्ये महत्वाचा फरक आहे. प्राच्य विद्या दृष्टिकोन जे आहे हे सगळ्यात महत्वाचं काय, हे अगोदरच ब्रिटिशांनी इथं खातं ओपन केलेलं होतं, एक विभाग सुरू केलेला होता, आणि त्या विभागाच्या माध्यमातून भारत विद्या दृष्टिकोनाचा अर्थ असा होतो, भारत विद्या दृष्टिकोनाचा अर्थ असा होतो की गैर युरोपियन भारतीय समाजाचे आकलन आहे. म्हणजे युरोपियनाचा कोणताही संदर्भ न घेता गैर युरोपियन, आणि सगळ्यात प्राच्य विद्या भारतीय समाज संस्कृती सगळ्यात महत्वाचं काय इथं काय, इथं सकारात्मक दृष्टिकोनातून अभ्यास आहे. इथं सकारात्मक दृष्टिकोन आहे, ब्रिटिशांच्या कोणत्याही गोष्टीचा विचार न करता. आणि प्राच्य विद्या दृष्टिकोनात थोड्याफार पण नकारात्मक, प्राच्य विद्या दृष्टिकोनामध्ये नकारात्मक भारतीय समाजाकडे पाहण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे. मग प्राच्य विद्या दृष्टिकोन ही पुरातत्व विभागाची शाखा आहे. प्राच्य विद्या दृष्टिकोन ही काय आहे, शाखा आहे. मग ही काय पुरातत्व विभागाची शाखा मग ब्रिटिशांनी सुरू केली होती. मग ब्रिटिशांचा भारतीय समाजाकडे काय नकारात्मक आणि सकारात्मक दृष्टिकोनातून त्यांनी पाहिलं. प्राच्य विद्या दृष्टिकोनामध्ये तुम्हाला नकारात्मक पाहायला मिळतो, पण भारत विद्या दृष्टिकोनामध्ये महत्वाचा काय तुम्हाला सकारात्मक दृष्टिकोनातून प्राचीन ग्रंथांचा अभ्यास जो आहे, गैर युरोपियन लोकांचा विचार न करता भारतीय लोकांनी खऱ्या अर्थानं भारतीय समाजाचा जो सकारात्मक दृष्टिकोनातून अभ्यास केला त्याला खऱ्या अर्थानं भारत विद्या दृष्टिकोन असं म्हणतात. मग आपण काय प्राच्य विद्या मग प्राचीन दृष्टिकोनाच्या अनुषंगाने महत्वाचं काय, मग या ठिकाणी पूर्वेकडील जे ब्रिटिशांनी जे पूर्वेकडील देश होते त्यामध्ये मग सगळ्यात महत्वाचं काय तुर्की असेल, इराण असेल, भारत असेल, ब्रह्मा असेल, चीन असेल, मलेशिया असेल, या देशांच्या अभ्यासाच्या अनुषंगाने खऱ्या अर्थानं पुरातत्व विभागाच्या माध्यमातून प्राच्य विद्या जो आहे हा विभाग सुरू केलेला होता. आणि मग त्याच्यामध्ये महत्वाचं काय या देशांचा इतिहास असेल, मग इथं ह्या देशांचा प्राच्य विद्याचा इतिहास काय आहे, या देशांचा इतिहास आहे, संस्कृती आहे, इतिहास आहे, संस्कृती आहे, धर्म आहे, भाषा, त्याचबरोबर महत्वाचं काय साहित्य, यांचा अभ्यास प्राच्य विद्या या विभागाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ब्रिटिशांनी केला. मग सगळ्यात महत्वाचं ब्रिटिश साम्राज्याच्या वैचारिक म्हणजे ब्रिटिश साम्राज्यांच्या ब्रिटिश वैचारिक आवश्यकतेनुसार महत्वाचं काय हा विभाग सुरू करण्यात आला होता. आता एक लक्षात ठेवा इथं दोन गोष्टीमध्ये प्राच्य विद्या दृष्टिकोन पुरातत्व विभागाच्या माध्यमातून सुरू केलेली ती एक शाखा आहे, पण मग त्यांना इथालचा इतिहास, संस्कृती, धर्म, भाषा, साहित्य का अभ्यास करावा. एक लक्षात ठेवा ब्रिटिशांची ज्या ज्या ठिकाणी सत्ता होती त्या सत्तेच्या अनुषंगाने त्यांनी या सगळ्या गोष्टींचा पहिला अभ्यास केला, तेव्हाच त्यांनी त्या त्या देशावरती राज्य केलेलं आहे. इथलची संस्कृती कशी आहे, इथलचा धर्म कसा आहे, इथलची भाषा कशी आहे, इथलची लोकांची जीवन जगण्याची पद्धती कशी आहे. भारतामध्ये सुद्धा सत्ता स्थापन करण्याच्या अनुषंगाने तो इतिहासाचा भाग आहे, त्या इतिहासाच्या भागामध्ये तुम्ही लक्षात येईल की ब्रिटिशांनी 1757 ते 1857 पर्यंत ह्या देशामध्ये धार्मिक दृष्टिकोनातून कुठं हस्तक्षेप केला नाही. डच आले, पोर्तुगीज आले, फ्रेंच आले आणि ब्रिटिश आले. डच आले, पोर्तुगीज आले, त्यानंतर फ्रेंच आले, पण यांनी धर्मांतराला जास्त महत्व दिलं. ब्रिटिशांनी ह्या देशामध्ये राज्यकारभार करत असताना फक्त व्यापार हा दृष्टिकोन ठेवला आणि मग
मला असं वाटतं 1813चा कायदा, म्हणजे एक लक्षात ठेवा, 1757ला त्यांनी इथं सत्ता स्थापन केली पश्चिम बंगालमध्ये, आणि 1813च्या कायद्यामध्ये खऱ्या अर्थानं म्हणजे एक लक्षात, धर्मप्रसारासाठी इंग्लंड त्या देशात म्हणजे युरोपियन देशामधून ह्या देशामध्ये धर्मप्रसाराच्या अनुषंगाने यायला जे पादरी मिशनरी आहे, मिशनरीला परवानगी मिळाली. यांना परवानगी कधी देतात? ते 1813ला. 1757 ते 1813 पर्यंत इथलची धर्मव्यवस्था जी आहे त्यामध्ये हस्तक्षेप केला नाही. आणि मग तुमच्या लक्षात येईल 1857चा जो उठाव आहे, 1857च्या उठावामध्ये तुम्हाला सामाजिक कारण आणि त्याच्यानंतर धार्मिक कारणे हे पाहायला मिळतात. पण तोपर्यंत ब्रिटिशांनी ह्या ठिकाणी सत्ता स्थापन केलेली होती. ब्रिटिशांनी प्राची विद्या म्हणजे जे डिपार्टमेंट सुरू केलं होतं, ज्या ज्या देशावरती त्यांनी सत्ता चालवली त्या त्या देशाची संस्कृती असेल, इतिहास असेल, धर्म असेल, भाषा असेल, साहित्य असेल, यांचा त्यांनी सविस्तर अभ्यास केला आणि त्याचं भाषांतर केले. मग त्यामध्ये तुम्हाला महत्वाचं काय, भारतीय दृष्टिकोनातून तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल, इथं तुम्हाला एक व्यक्तींचं नाव तुम्हाला प्रत्येक वेळेस लक्षात असायला लागेल. इथलचं भारतीय साहित्य जे आहे, प्राचीन जे ग्रंथ आहे, या ग्रंथाच्या अनुषंगाने महत्वाचं काय, मॅक्स मुलर यांचं नाव तुमच्या लक्षात येईल, जेम्स मिल यांचं नाव लक्षात येईल, विल्यम हे जे लोक आहेत, हे लोक सगळ्यात महत्वाचं मानववंशशास्त्राच्या अनुषंगाने इथं अभ्यास करत होते. पण इथलची इतिहास असेल, संस्कृती असेल, धर्म असेल, कोणत्याही देशामध्ये तुम्हाला जर सत्ता चालवायची असेल तर ज्या लोकांवरती सत्ता चालवती त्यांचा इतिहास काय, त्यांची संस्कृती काय, त्यांची जीवन जगण्याची पद्धती काय, याचं आकलन करून घेणं गरजेचं होतं. आणि मग प्राचीन भारताच्या सांस्कृतिक आणि तत्वज्ञानात्मक परंपरेचा अभ्यास या लोकांनी केला. हे जे मॅक्स मुलर आहे, समाजशास्त्राच्या विकास, या लोकांचं सगळ्यात महत्वाचं काय, समाजशास्त्राच्या विकासामध्ये योगदान आहे. कोणत्या भारतीय समाजशास्त्राच्या विकासामध्ये ह्या लोकांचं योगदान आहे. काही नकारात्मक दृष्टिकोनातून त्याने लिहिलं, पण सुरुवात खऱ्या अर्थानं यांनी भारतीय समाज व्यवस्थेच्या संदर्भामध्ये तुमचं एक लक्षात येईल की यांनी सुरुवातीला अभ्यास केला. मग या ठिकाणी तुमच्या एक लक्षात येईल, मग भारतीय विद्या दृष्टिकोनामध्ये परत दोन प्रवृत्ती होत्या. प्राच्यविद्या दृष्टिकोनात सगळेच ब्रिटिश अधिकारी जे आहे नकारात्मक दृष्टिकोनातून पाहत नव्हते, काही सकारात्मक दृष्टिकोन सुद्धा भारतीय समाजाकडे पाहत होते. मग विल्यम जोन्स नावाचा जो व्यक्ती आहे, हा भारतीय समाज व्यवस्थेची संस्कृती जी आहे त्या संस्कृतीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहत होता. कोण नंबर 1 ला, ते मॅक्स मुलर वगैरे झाले. यांचं सगळ्यात महत्वाचं काय, प्राच्यविद्या दृष्टिकोनामध्ये महत्वाचं योगदान आहे. मग यांचं योगदान काय, मग यांनी सगळ्यात महत्वाचं काय, कमी वयामध्ये विद्वत्ता पाहिली, पण भारतीय संस्कृतीचं, भारतीय परंपरेचं जे आहे यांनी सकारात्मक दृष्टिकोनातून मांडणी केली. विशेष म्हणजे यांनी महत्वाचं काय, संस्कृत भाषा असेल बघा, संस्कृत भाषा, संस्कृत साहित्य, भाषा आणि इथलची महत्वाचे काय, हिंदू न्याय पद्धती, या सगळ्या गोष्टीची सकारात्मक दृष्टिकोनातून चर्चा केली. आणि ब्रिटनमध्ये जाऊन या व्यक्तीने चर्चा केली. आणि मग ईस्ट इंडिया कंपनीचं विशेष म्हणजे इथं भारतीय समाज व्यवस्था कसा आहे, इथलची न्याय पद्धती कशी आहे, या सगळ्या गोष्टींचा त्यांनी महत्वाचा काय इतका व्यवस्थित अभ्यास केला. आणि इथलची समाज व्यवस्था कशा सकारात्मक दृष्टिकोनात मांडण्याचा ब्रिटिश म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीने सगळ्यात महत्वाचं यांना भारतीय समाजाच्या अनुषंगाने काय भारताचे न्यायाधीश बनवलं. या व्यक्तीने भारताचे न्यायाधीश म्हणून काम केलं. कारण काय, त्याला संस्कृत भाषा येत होती, इथं साहित्याचा अभ्यास केला, इथं भाषांचा अभ्यास केला आणि इकडची हिंदू न्याय पद्धती जी आहे त्या पद्धतीचा सुद्धा अभ्यास केला. म्हणून त्यांना खऱ्या अर्थानं ब्रिटनमध्ये इतकी वाहवा मिळाली आणि मग त्यांना इथं कंपनीनं न्यायाधीश ही पदवी दिली. आणि मग सकारात्मक दृष्टिकोनातून त्यांनी भारतीय परंपरेचा विचार मांडला. म्हणजे समाजशास्त्राच्या विकासाच्या अगोदर ऑलरेडी हे लोक काम करत होते. त्यानंतर नकारात्मक जेम्स मिल जो आहे हे एक नंबरचा, सकारात्मक जो आहे सकारात्मक विचार मानला.
आणि मग सगळे सकारात्मक विचार नाही, पण ज्या व्यक्तीचा आताही प्रभाव आहे भारतीय इतिहासावरती, त्या व्यक्तीचं नाव म्हणजे इतिहास म्हणजे नेमकं काय, भारतीय समाज व्यवस्थेच्या संदर्भात मांडलेले त्याचे विचार. मग त्याच्यामध्ये मला जेम्स मिल जो आहे, जेम्स मिल हे नाव तुमच्या सगळ्यांच्या लक्षात असेल. या व्यक्तीने काय केलं माहित आहे का, इथलची संस्कृत भाषा बघा, संस्कृत भाषा असेल, साहित्य असेल, तत्वज्ञान आहे, हिंदू धर्म आहे, त्याचबरोबर इथलची समाज व्यवस्था, ह्या सगळ्या गोष्टीचं नकारात्मक दृष्टिकोनातून ह्या व्यक्तीने विश्लेषण केलं. आणि याने महत्वाचं काय, एक नुसतं रकणाद्वार आणि सगळ्यात महत्वाचं ब्राह्मणांची जी आहे, याने निंदा सुद्धा केली. आणि याने सगळ्यात महत्वाचं ब्रिटिश भारताचा इतिहास, ब्रिटिश भारताचा इतिहास या व्यक्तीने लिहिला. बघा आता जेम्स मिलचं नाव तुमच्या लक्षात यायला पाहिजे पुढे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा जो आहे ब्रिटिश भारताचा इतिहास 1817 लिहिला. आणि मग एक लक्षात ठेवा की ह्या माणसानं जे लिहिलेलं आहे, जेम्स मिलनं जे ब्रिटिश भारताचा इतिहास लिहिला, इथलची परंपरा, इथलचे लोक कसे आहेत, तत्वज्ञान कसे, हिंदू धर्म कसा आहे, समाज व्यवस्था कशी, याचं सविस्तर त्यांना मांडणी केली. आणि मग ज्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या प्रशासकीय अधिकाऱ्याला भारतामध्ये काम करावं लागायचं, ज्याची निवड झालेली आहे प्रशासक म्हणून, त्या व्यक्तीला कंपल्सरी ह्या व्यक्तीनं जे लिहिलेलं पुस्तक होतं, ह्या पुस्तकाचा अभ्यास करावा लागायचा. आणि मग ह्या व्यक्तीनं जर नकारात्मक दृष्टिकोनातून भारतीय समाज व्यवस्थेचा इतिहास लिहिलेला असेल, तर इथे येणारा प्रशासक जो आहे तो सकारात्मक कसा विचार करेल. विशेष म्हणजे आश्चर्याची गोष्ट अशी आहे, जेम्स मिल कधीच भारतात आला नाही. भारतात न येता त्यांनी भारतीय परंपरेच्या अनुषंगाने सगळ्यात महत्वाचं म्हणजे ह्या जेम्स मिल जे आहे याचे पुढचे जे 10 वर्ष आहे, म्हणजे 1817च्या पुढचे 10 वर्ष प्रशासनावरती ह्या व्यक्तीची पकड होती. म्हणजे भारतीय परंपरेच्या अनुषंगाने महत्वाचं काय की भारतात कधी न आलेला जो व्यक्ती आहे त्यानं भारतीय समाज व्यवस्था असेल, इथली धर्म व्यवस्था असेल, इथलची राज्य व्यवस्था असेल, इथलच्या लोकांचा अभ्यास केला, त्यावरती इतिहास लिहिला. मग आजही लक्षात ठेवा की आपल्याला जर एखाद्या प्रांतामध्ये तुम्ही प्रशासकीय अधिकारी म्हणून तुम्हाला जायचं असेल, तर त्या प्रांताची भाषा कशी आहे, त्या प्रांताचा इतिहास कसा आहे, त्याचा तुम्हाला पहिला अभ्यास करावा लागतो. युपीएससीच्या माध्यमातून ज्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची निवड होती, मग त्यांना जे कॅडर दिलं जाते, मग त्या कॅडरच्या अनुषंगाने त्यांना त्या ज्या भागामध्ये जाऊन काम करायचं त्यांचा अभ्यास करावा लागतो. ब्रिटिशांनी त्या कालखंडामध्ये ह्या गोष्टी केल्या. ब्रिटिशांनी जगावरती राज्य सहज नाही केलं. ज्या प्रांतावरती त्यांनी राज्य केलं तिथली संस्कृती असेल, परंपरा असेल, इतिहास असेल, आणि महत्वाचं काय इथं तत्वज्ञान असेल. खऱ्या अर्थानं मॅक्स मुलर जो आहे, मॅक्स मुलर असेल, हे जेम्स मिल असेल, ह्या लोकांनी आपल्या तत्वज्ञानाचे 12 वाजून टाकले. संस्कृत मधलं तत्वज्ञान त्यांनी इंग्रजीमध्ये भाषांतरित केलं आणि त्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या पद्धतीनं अन्वय अर्थ लावण्याचा प्रयत्न केला. हा प्राच्यविद्या दृष्टिकोनामधले 2 दृष्टिकोन आहे. मुद्दा महत्वाचा भारत विद्या दृष्टिकोन म्हणजे नेमकं काय, ब्रिटिशांनी भारतीय समाजाकडे जे पाहिलेलं आहे ते नाकारून आपल्या भारतीय दृष्टिकोनातून भारतीय समाजाचं आकलन जे आहे ग्रंथांच्या माध्यमातून करणं. यांनी ग्रंथाच्या माध्यमातून जी मांडणी केलेली आहे ही नकारात्मक केलेली आहे. मग आपण जे घुरेंना बघतोय तर सगळ्यात महत्त्वाचं त्यांचं म्हणणं असं की भारतीय समाज व्यवस्थेचं आकलन आपण आपल्या दृष्टिकोनातून करूया. आणि मग त्या अनुषंगाने खऱ्या अर्थानं भारतीय परंपरेच्या अनुषंगाने म्हणजे ह्या व्यक्तीने जे जेम्स मिल आहे, मनुस्मृती जी आहे याचं भाषांतर केलं. आणि यामध्ये सगळ्यात महत्वाचं सगळ्यात मोठ्या प्रमाणात नकारात्मक दृष्टिकोन त्याने त्याच्या पद्धतीने अर्थ लावला. मनुस्मृती जी आहे, जे सगळं आहे, आणि सगळ्यात महत्वाचं हिंदू विरोध असेल, ब्राह्मण विरोध असेल, त्यानंतर संस्कृत विरोध असेल. मग आपल्याला जे बघा युरोपियन देशातले जे लोक आहेत जे आपल्याला सगळ्यात महत्वाचं असंस्कृत समजायचे, मग त्यांना कसं कळालं की आम्ही असंस्कृत आहोत म्हणून. मग त्यांची आमच्या समाजासोबत ओळखच झाली. मग यांनी जे भाषांतर केलेलं आहे, हे जे पुस्तक लिहिलेलं आहे, हे पुस्तक अभ्यासायचे आणि मग त्यांचा अगोदरच पूर्वग्रह आमच्याकडे बघण्याचा. पण काही जे अधिकारी होते ती जी इथं स्थिर झाले, जेव्हा त्यांनी परंपरेचा अभ्यास केला, सकारात्मक दृष्टिकोनातून सुद्धा त्यांनी आपल्याकडे विचार मांडले. आणि मग एक लक्षात ठेवा की प्राच्यविद्या दृष्टिकोनामध्ये समाजशास्त्राच्या अगोदर जे आहे इथलचे समाज व्यवस्थेचा अभ्यास करण्याच्या अनुषंगाने म्हणजे 1700
84ला महत्वाचं 1784 आहे एशियाटिक सोसायटीची जी स्थापना आहे, स्थापना जी आहे तर ती खऱ्या अर्थानं त्यावेळेस करण्यात आली. आणि मग तुमच्या एक लक्षात येईल की ही सर विल्यम जोन्स यांनी केलेली आहे. या सोसायटीच्या माध्यमातून भारतीय परंपरेचं खऱ्या अर्थानं इथं बघा 1784ला सुरुवात झालेली आहे. आणि 1784 मग सगळ्यात महत्वाची इथलची संस्कृत भाषा असेल, त्याचा अभ्यास असेल, इतिहास असेल, न्यायशास्त्र असेल. मग या ठिकाणी खऱ्या अर्थानं मॅक्स मुलर जे आहे, मॅक्स मुलर यांनी या सोसायटीच्या अंतर्गत मग आमची जी प्राचीन ग्रंथ आहे, प्राचीन संस्कृती, या सगळ्या गोष्टींचं इथं भाषांतर मॅक्स मुलर तुम्हाला इथं पाहायला मिळतात. आणि त्या पद्धतीने खऱ्या अर्थानं भारतीय तत्वज्ञान, कला असेल, संस्कृती असेल, ही जगाला नंतर माहित व्हायला लागते. आणि मग भारतीय विद्वानामध्ये जर विचार केला आपण, मग भारतीय विद्वान हा प्राच्य विद्या दृष्टिकोन किंवा भारत विद्या दृष्टिकोन ज्याला म्हणतात. मग यामध्ये तुम्हाला मग एक लक्षात ठेवा, मानववंशशास्त्र जे आहे, ही सगळ्या समाजशास्त्रज्ञ जे आपल्याला पाहायला मिळतात अगोदर, की अगोदरच भारतीय परंपरेचा अभ्यास असा झालेला होता. आणि मग या ठिकाणी जे समाजशास्त्रज्ञ समाज व्यवस्थेचा, भारतीय समाज व्यवस्थेचा अभ्यास करणारे होते, मग या विद्वानावरती ऑलरेडीच काय आहे, हे प्राच्य विद्या दृष्टिकोनाच्या माध्यमातून ज्यांनी जे साहित्य निर्माण केलेलं होतं मानववंशशास्त्राच्या माध्यमातून, त्यांचा प्रभाव. मग त्यात आनंद कुमार स्वामी असेल, बी.के. सागर असेल, राधाकृष्ण मुखर्जी असेल, जी.एस. घुरे असेल, डी.पी. मुखर्जी असेल, इरावती करेब असतील, यांच्यावरती ऑलरेडीच या सोसायटीच्या माध्यमातून जेही साहित्य निर्माण झालेलं होतं यांचा होता प्रभाव होता. आणि मग अशा पद्धतीने खऱ्या अर्थानं प्राच्य विद्या दृष्टिकोनाच्या म्हणजे दृष्टिकोन जो बघतोय, मग असं मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत 84ला इथं स्थापना झाली. लक्षात ठेवा. आता आपण बघतोय बघा, प्राच्य विद्या दृष्टिकोनाच्या संदर्भात प्राच्य विद्याचं जे आहे त्यांनी इथं झालेली आहे. त्यानंतर 1891ला त्यांनी महत्वाचं काय आहे, म्हैसूरला इथं सुद्धा एक सेंटर त्यांनी या संस्कृतीचा अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने सुरू केलं. नंतर 1893ला बडोदा इथं सुद्धा प्राच्य विद्या दृष्टिकोनाच्या अनुषंगाने सेंटर सुरू केलं. आणि जे महत्वाचं आहे आपल्याला जे अभ्यासायचं आहे, 1917ला पुण्यामध्ये जे आपल्या इतिहासामध्ये प्रत्येक वेळेस पाहायला मिळतंय, आम्ही कधीच मॅक्स मुलरला जाणत नाही, जेम्स मिलला जाणत नाही. आणि मग भांडारकर जे आहे इन्स्टिट्यूट आहे, हे ब्रिटिशांनी स्थापन केले प्राच्य विद्या दृष्टिकोनाच्या संदर्भात अभ्यास करण्याच्या. मग मॅक्स मुलर सारखी जर व्यक्ती असेल, मग त्यांनी त्या कालखंडामध्ये भारतीय इतिहास त्या पद्धतीने मान्य केलेली आहे. मनुस्मृतीचं भाषण सुद्धा त्यांनी केलेलं आहे. मग त्यांना भारतीय ग्रंथाचा ज्या पद्धतीने अन्वय अर्थ मिळाला, त्या पद्धतीने त्याने लावण्याचा प्रयत्न केला. आणि मग आपण सुद्धा आता काय संदर्भ म्हणून बघतोय, खऱ्या अर्थानं या ठिकाणी तुमच्या एक लक्षात येईल, भांडारकर इन्स्टिट्यूट जे आहे. आणि मग खऱ्या अर्थानं जेव्हा आपण म्हणतो प्राच्य विद्या दृष्टिकोन आणि भारत विद्या दृष्टिकोन, इथं तुम्हाला सगळ्यात महत्वाचं काय असेल, मॅक्स मुलर असेल, इथं जी.एस. घुरे पाहायला मिळतात. घुरेंचा संबंध इथे आहे. आणि म्हणून त्यांना खऱ्या अर्थात भारत विद्या दृष्टिकोनातून त्यांनी भारतीय समाजाला जाणून घेतलं. ब्रिटिशांनी जे भारतीय समाज व्यवस्थेचं आकलन केलं ते नाकारून त्याने भारतीय दृष्टिकोनातून खऱ्या अर्थानं भारतीय समाज व्यवस्थेचं आकलन करण्याचा प्रयत्न केला. आणि मग ज्या संशोधनाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं मग भारत विद्या दृष्टिकोन यांचा अध्यापनाचा उद्दिष्ट काय आहे किंवा त्यांचं वैशिष्ट्य काय आहे हे थोडक्यामध्ये बघूया. आणि मग उद्याच्या लेक्चरमध्ये आपण नंतर बाकीच्या सविस्तर गोष्टीला चर्चा करूया. मग इथं महत्वाचं काय, भारत विद्या अध्ययनाचा उद्देश काय आहे, काय उद्देश आहे, यांचं काय वैशिष्ट्य आहे. मग एक लक्षात ठेवा, यांचं पहिलं भारतीय प्राचीन ग्रंथाचा अन्वय अर्थ. बघा, भारतीय प्राचीन ग्रंथांचा
लावणे. त्यानंतर 2 नंबरचं काय आहे, 2 नंबर तुझं प्राचीन साहित्य वेद, म्हणजे प्राचीन साहित्य जे आहे, प्राचीन साहित्य आपलं जे आहे भारतीय, वेद असेल, वेद आहे, पुराणे आहे, मनुस्मृती, मनुस्मृती आहे, रामायण आहे, महाभारत आहे. ह्या ग्रंथाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं भारतीय समाजाला आकलन करून घेणे, त्याचबरोबर सामाजिक घटनांचा सगळ्यात महत्वाचं काय, भारतीय संस्कृती सखोल अध्ययन व आकलन करणे. भारतीय संस्कृती सखोल अध्ययन करणे व आकलन करणे आहे त्यांचा उद्देश तो आहे. प्राचीन ग्रंथांमध्ये वेद, पुराण, मनुस्मृती यांचा संदर्भ घेऊन ही संस्कृती, भारतीय परंपरा जी आहे त्याचं आकलन करणे खऱ्या अर्थानं प्राची विद्या दृष्टिकोन आणि भारत विद्या दृष्टिकोन. तर भारत विद्या दृष्टिकोनाच्या संदर्भामध्ये उद्याच्या लेक्चरमध्ये जे आहे खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की प्राची विद्या दृष्टिकोन म्हणजे नेमकं काय हे तुम्हाला कळालेलं असेल. आणि मग उद्या आपण प्राची विद्या शास्त्र किंवा प्राची विद्या दृष्टिकोन जो आहे, एक लक्षात ठेवा, इथं काय शास्त्र किंवा भारत विद्या, यामध्ये आपले जे पहिले विचारवंत आहेत ते विचारवंत म्हणजे GS घुरिये. यांना आपण खऱ्या अर्थानं त्यांचा जो प्राची विद्या दृष्टिकोन आहे, मग प्राची विद्या दृष्टिकोनाच्या माध्यमातून भारतीय समाजाचं आकलन, आणि विशेष म्हणजे एक लक्षात ठेवा, आपण हे जे 3 विचारवंत पाहतो आहे यांच्या दृष्टिकोनाबरोबरच महत्वाचं भारतीय हे जे आहे तिन्ही विचारवंत यांनी भारतीय समाजशास्त्राच्या विकासामध्ये महत्वाचं योगदान दिलेलं आहे. आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला दृष्टिकोन म्हणजे नेमकं काय आहे इथून आपण सुरुवात केली होती. आणि मग खऱ्या अर्थानं ब्रिटिशांनी काय काय सुरू केलेलं आहे अगोदर म्हणजे 1919ला जरी मुंबई विद्यापीठामध्ये समाजशास्त्राची शाखा सुरू झालेली असेल स्वतंत्र अभ्यास करण्याचं, पण त्या अगोदर महत्वाचं काय, ब्रिटिशांच्या कालखंडामध्ये प्राची विद्या दृष्टिकोन कसा विकसित झालेला होता, त्यांनी कशा पद्धतीनं काम केलं, सकारात्मक दृष्टिकोन त्यांचा कसा होता, नकारात्मक दृष्टिकोन कसा होता, इथपर्यंत आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहिलेलं आहे. मला असं वाटतंय की आजच्या लेक्चरसाठी एवढं ठीक आहे. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण सगळ्यात माझा प्राची विद्याशास्त्र म्हणजे नेमकं काय याला आपण सुरुवात करूया. आणि मग GS घुरिये जे आहे यांनी भारतीय समाजाचं जाती व्यवस्थेची वैशिष्ट्य काय, भारतीय समाजा भारत विद्या दृष्टिकोनाच्या माध्यमातून युरोपियन अभ्यास पद्धती नाकारून त्यांनी त्यांच्या पद्धतीनं यांच्यावरती सुद्धा यांनी सुद्धा समन्वयाच्या माध्यमातून यांनी जर यांच्या अभ्यास पद्धतीमध्ये कोणत्या शास्त्रा म्हणजे पद्धतीचा वापर केला असेल तर प्राची विद्या दृष्टिकोन, त्या म्हणजे प्राचीन ग्रंथांचा संदर्भ घेऊन इथलच्या व्यवस्थेचं आकलन किंवा याची मांडणी जी आहे तर GS घुरिये यांनी केलेली आहे. तर इथं थांबूया आणि उद्याच्या लेक्चरमध्ये GS घुरियेंचं थोडक्यामध्ये आपण बघूया. पण मला असं वाटतं की आजच्या लेक्चरमध्ये प्राची विद्या दृष्टिकोन किंवा भारत विद्या दृष्टिकोन किंवा ग्रांथिक दृष्टिकोन काय आहे हे तुमच्या लक्षात आलेलं आहे. प्रस्तावनेच्या अनुषंगाने मी ब्रिटिशांच्या कालखंडापासून तो संदर्भ घेऊन, पण एक लक्षात ठेवा आपण भारतीय समाज व्यवस्थेच्या अनुषंगाने भारतीय समाजशास्त्राच्या विकासाच्या संदर्भामध्ये ह्या गोष्टी पाहत आहोत. थँक्यू, धन्यवाद.